आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढत असेल तर किती बरं आहे ना. खरंच आहे बोल. अगं हसायला काय पैसे थोडीच लागतात काय. बरोबर काय कोणाचाही कुठलाही तोटा नाही अजिबात. धावस तर फायदाच फायदा. सुखी होण्याचा तेवढं हसायचं हसत राहायचं. तुम्ही सगळेजण खूप छान हसा खूप हसा. असं सगळ्यांनी हसायला पाहिजे. मग हसा अरे हो काय. हो बाबांना माहिती आहे. त्यांच्या आजाराबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते. पण मग जेव्हा आपण सगळे कॅरम खेळत होतो तेव्हा त्यांनी आपल्याला जाणवू का नाही दिलं. आणि तुलाही जर हे सगळं आधीच माहिती होतं तर तूही का नाही जाणवू दिलंस. अगं का जाणवू द्यायचं. आपलं काय ठरलं होतं. आपल्या चेहऱ्यावर दुःख दिसता कामा नये. आणि आपल्याला सुद्धा बाबांना दुःखी बघायचं नाहीये ना. मग का जाणवू द्यायचं त्यांना सांग. आणि बाबांनी कायम आपल्याला असलेली परिस्थिती स्वीकारून पुढे जायला शिकवलंय. जसं त्यांनी स्वीकारलं तसं आपणही स्वीकारायला हवं. जेवढं आपण स्ट्रॉंग राहणार तेवढेच तेही स्ट्रॉंग राहतील दटून राहतील. त्यांना आपल्यासोबतचा प्रत्येक क्षण हवाहवासा वाटलं पाहिजे. म्हणून सांगते आपल्या चेहऱ्यावर त्यांना कुठलंही दुःख दिसता कामा नये. बरोबर आहे ओवीच. आपल्याला माहितीये हे मास्तरांना माहित असताना सुद्धा त्यांनी आपल्याला कळू दिलं नाही. विषय सुद्धा काढला नाही. आपणही तेच केलं पाहिजे बाई. आपण सुद्धा त्यांच्यासमोर अजिबात कसला विषय काढायचा नाही आणि त्यांना कळू द्यायचं नाही. बाबांसमोर हा विषय काढायला नको ते सगळं ठीक आहे. पण आता आपल्यासाठी हा विषय खूप महत्वाचा आहे. आपल्याला या विषयाला प्राधान्य दिलं पाहिजे. मला असं वाटतंय की आपल्याकडे बऱ्यापैकी फंड जमा झाले. आता आपण लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून त्यांना सांगूया की बाबांचं ऑपरेशन करा. कारण आपण जितकं लेट करणार तितकीच हार्ट ट्रान्सप्लांटची शक्यता वाढत जाईल. पुढे ऑपरेशन कठीण होऊन बसेल. धोका वाढू शकतो. आपण लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून घेऊया. हो कुठे गेली काय माहिती. ताई ही ही इथे बसलीये. शमिका शमिका अगे इथे काय करतेस. चल जेवायला. हो ताटं वाढलीत चल. हा कसं जेवू मी आता. माझा दात खूप हलतोय. दात हलतोय बघू. खूप दुखत नाहीये ना ग. दुखतोय पण बरं वाटतंय. तो जराच पडला ना तर मी झोपताना तो दात उशी खाली ठेवणार आहे. मग दूध फेरी येईल आणि मग मी दूध फेरीला माझी विश सांगेल. हे पडलं माझं दात. आता दूध फेरी येणार. अगं असं काही नसतं. असं कसं नसतं. ए शमिका असता तू ठेवतात म्हणजे फेरी येईल. कधी
काही काय सांगतेस? ए ताई, असतं म्हणजे असतं. अगं उगाच कशाला तिला स्वप्न दाखवतेस आबा? स्वप्न काय, खरं तेच सांगते. ए आबा तू गप्प बस ग. ए शमिका तू ठेवा दात. ठीक आहे, मी ठेवते आणि मग मी तुम्हाला सकाळी सांगेन. ताई, अगं लहानपणी खरंच आली होती फेरी. अगं हो आली होती, पण आपली ताईच टूथ फेरी बनून आली होती, तुझी इच्छा कळावी म्हणून. काय मग आजवर का नाही सांगितलं मला? सांगणार होतो तू मोठी झाल्यावर. आता अजून किती मोठी झाल्यावर सांगणार होतात? आता सांगितलं ना. तुम्ही नाही असं करता यार मुद्दाम. बिचारी ती श्रमिका, तिला वाईट वाटणार सकाळी. नाही वाटणार तिला वाईट. म्हणजे शमिकाच्या दातासाठी जर खरंच टूथ फेरी आली आणि तिची विष कळली तर? अगं पण टूथ फेरी कशी काय येणार आणि ती आपल्याला का सांगेल तिची विष काय आहे? आपल्यापैकीच कोणीतरी टूथ फेरी बनून आली आणि आपल्याला कळलं तर? कमाल आयडिया ही. चला मग प्लॅनिंग करूया. चल. बाबा तुमच्या आता सगळ्या गोळ्या घेऊन झालेल्या आहेत, इथे ठेवते. हा आणि आजपासून समीर तुमच्या सोबत झोपतील इथे. हा काही लागलं तर असं ते त्यांना इकडे. अगं पण खरंच काही गरज नाही अगं. बाबा तुम्ही कितीही नाही म्हणा, मी इथेच झोपा. तुम्ही पण झोपा. बरं ठीक आहे, घेतो. ठीक आहे, चला झोपा. काय एवढ्या घाईघाईत कुठे चालला? अगं तुझ्याकडेच येत होतो. माझ्याकडे का? शमिकाचा दात पडलाय. दात पडला? कसं काय, म्हणजे काय खेळताना धडपडली वाटतं? नाही, उलट मॅडम रात्री टूथ फेरी येण्याची वाट बघताय. टूथ फेरी म्हणजे आता आपल्यातलं कोणातरी व्हावं लागेल ना. कोण बनणार मग? तू. शमिका, ए शमिका, कोण आहे? मी तुझी टूथ फेरी. तुझी काय विष आहे? खरंच तू माझी कुठली विश पूर्ण करू शकतेस? सांग तुला काय हवंय. चॉकलेटचा बंगला, आईस्क्रीमचा डोंगर की सरबताचा तलाव, काय हवंय? मला इथलं काही नकोय.
मग काय काय माझ्या वाड्यासोबतच्या हातमध्ये जो काही प्रॉब्लेम आहे त्याला पूर्णपणे बरं कर. त्याला खूप ठणठणीत कर. खूप गोड वाड्यासोबत आहेत तो. चॉकलेटचा बंगला, आईस्क्रीमचं डोंगर, सरबताचा तलाव सुद्धा इतके गोड नाही, तितका गोड आहे तो. करशील ना बरं त्याला? प्लीज बोल ना. करशील ना पूर्ण माझी विश? गोड आहेत तुझे वाड्यासोबत, खूप गोड. मी काय करते, मी आता उडत उडत देवबाप्पाकडे जाते आणि त्याला सांगते. चालेल? तू आता वेळेत झोपा. गुड नाईट. गुड नाईट. अगं बाई परी, होय मी ओवी. ओवी ओवी काय आहे सगळं? मी सांगते. शर्मिका,
सगळं संपवायचंय हं? उभी हा झाला का बाई? अहो होतोय 5 मिनिटात होतोय. अगं जॉब सोडून आले मी, मास्तरांना द्यायचंय ना, वेळेवर द्यायला हवा बाई. हो हो होतोच आहे. तुम्ही तोवरीचा डबा भरता का? चपातीच राहिली फक्त. दे पटकन. प्रेमी तुला माहितीये छान व्हाईट ड्रेस घालून परी आली होती. तूच फेरी. ओय, मी माझ्या उशीखाली दात ठेवला होता ना तो घ्यायला, आणि त्या बदल्यात मी तिला माझी विश सांगितली. मी तिला सांगितलंय की वाड्या आजोबाला बरं करायला. आता काही प्रॉब्लेम नाही. चल दूध पिऊन झालं का? पटकन पी. इथं प्यायला पितच नाही बाई. पी चल पटकन. डबा धर. अगं पी, शाळेला जायला उशीर होतोय. पी पी पटकन संपव तेवढं. तू बस. हा नाही प्यायची बाई ती, राहून दे. ताई हिला स्कूल बस साठी सोडून येते. चल. कधी कधी वाटतं ह्या अशा पर्या देवदूत असते तर. नंतर येतं लक्षात हे नियतीचं खरं जग फार क्रूर आहे. पण राहून राहून डोक्यात येतं की लहानपणी आई बाबांनी सांगितलेल्या परीकथांचं जग किती सुंदर होतं. किमान तिथले आई बाबा तरी आपल्याला सोडून जात नाही. मास्तर येऊ का? चहा घ्यावी. कुठे गेले नाही? मास्तर चहा घ्या. हो जप करत होते ना म्हणून उशीर झाला. घ्या. तिथं काय करतायत बाई हे? ओ मास्तर, बाई मास्तर, ओ मास्तर, बघा माझा जप अर्धवट टाकला आणि तुमच्यासाठी चहा करून आणला. इथं काय करताय बाई तुम्ही? आता आणता आणता चहा गार झाला का नाही? मग इथे काय करताय काय? झाड लावतोय. झाड बिया पेरतोय. गोकर्ण आणि कृष्ण कमळाच्या. गोकर्ण मला खूप आवडतो. ए बा जाई आणि निशिगंधाची कलम सुद्धा लावली आहेत. बर आता आणखीन काही दिवस थोडं नीट पाणी घातलं की झालं. म्हणजे मी असेपर्यंत मी घालेन, मग काय तुम्ही घाला. नसलो काय नसलो काय है ना. तुम्हाला काय होणार आहे मास्तर? काही होणार नाही तुम्हाला. बघा तुम्ही महिनाभराने ना या वेलीची फुलं तोडत असाल तुम्ही. झाडांजवळ बसून चहा घेत असाल. काय होते बाई तुम्हाला? घे चहा, घ्या चहा आणि लवकर नाश्त्याला ये. मास्तर नाश्ता झाला. आपण गोळ्या घेतल्यात का? हो घेतल्या. गोळ्या घेतल्या. नाश्त्याच्या अगोदर घ्यायच्या असत्या. गोळ्या घेतल्यात. बरं मी निघते, मला क्लासला जायचंय. हा हो. ए मुक्ता थांबता उगा. मी पण येतो तुझ्या बरोबर. चला. बाबा तुम्ही कुठे येत आहे? कुठे म्हणजे तू क्लासला जातेस ना? हो. हा मी पण क्लासलाच येते रे बरोबर. चल. हो बाबा कशाला उगाच दगदग करताय तुम्ही? आराम करा ना. किती आराम करायचा? हा आणि कशासाठी आराम करायचा असतो मला सांग.
आपल्याला बरं वाटावं म्हणून ना. हं? उलट मी क्लासला जाऊन बसलो ना तर मला उलट जास्त बरं वाटेल. काय आयुष्यभर मुलांना शिकवलंय मी, ते मनापासून शिकतायत यातच धन्यता मानली आहे मी. मग काय नाही, मी जरा तिकडे जाऊन बसलो तर मला जास्त बरं वाटेल. आणि खरं तर आज माझ्या मनात येते एखादा जास्तीचा वर्ग सुद्धा घेतो मी. बाबा बाबा, अतिउत्साहात जास्तीचं काम करू नका. तुमच्याच तब्येतीसाठी चांगलं नाही येते. आणि मुक्ता आणि आबा आहेत ना सांभाळायला सगळं. मग कशाला तुम्ही काम करताय? घ्या ना जरा स्वतःची काळजी घ्या, आराम करा. नाही आता जरा स्पष्टच सांगतो मी, काय तुम्हाला सगळ्यांना सुद्धा ना थोडं सोपंच आहे. हा म्हणजे कसं आहे, तुम्हाला सगळ्यांना माझ्या आजारपणाबद्दल माझ्या समोर तोंड देणं जरा अवघड जात आहे, मला माहिती आहे. मलाही अवघड जात आहे, म्हणून जरा जातो मी, बाहेरच जातो, हे तुमच्या सगळ्यांसाठी सोपं होईल. चला बाबा चला मी सोडतो. नाही नाही, तुम्हाला तुमची कामं असतील ना, काय उद्या वाटवाकडी करून तुम्ही कशाला येत आहे? भाऊ बाबा नाही येत काही काम, गाडी गाठतो, या सोडतो मी. चल बरं चला या, आलो तुला.